नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बीड जिल्हा विशेष पार्ट 2 पाहणार आहोत. पार्ट 1 ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमधून 10 ते 12 प्रश्न येतील. चला तर पाहू. वन लाइनर क्वेश्चन्स. 41. बीड जिल्ह्याच्या उत्तरेस कोणते जिल्हे आहेत? छत्रपती संभाजीनगर व जालना. 42. डॅश डॅश ही बीड जिल्ह्यातील महत्त्वाची नदी आहे. सिंदफणा. 43. बीड जिल्ह्याचे क्षेत्रफळ डॅश डॅश चौ किमी आहे. 10,693. 44. बीड जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या किती टक्के आहे? 3.47%. 45. जनगणना 2011 नुसार बीड जिल्ह्यातील गावांची संख्या डॅश डॅश इतकी आहे. 1360. 46. बीड जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांची संख्या किती आहे? 11. 47. खालीलपैकी कोणती नदी बीड जिल्ह्यातून वाहत नाही? वैतरणा. 48. बीड जिल्ह्यातील बहुतांश लोक डॅश डॅश व्यवसायावर अवलंबून आहेत. शेती व संलग्न व्यवसाय. 49. रब्बी पिके घेण्याचे प्रमाण कोणत्या तालुक्यात जास्त आहे? माजलगाव व गेवराई. 50. जनगणना 2011 नुसार बीड जिल्ह्याची एकूण लोकसंख्या डॅश डॅश इतकी आहे. 25.85 लाख. 51. बीड जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या तालुक्यात आहे? बीड. 52. बीड जिल्ह्यातील सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या तालुक्यात आहे? शिरूर कासार. 53. 2011च्या जनगणनेप्रमाणे बीड जिल्ह्याची लोकसंख्या घनता डॅश डॅश आहे. 242. 54. ग्रामीण भागातील लोकसंख्या घनता दर चौ किमीस डॅश डॅश इतकी आहे. 201. 55. नागरी भागातील लोकसंख्या घनता दर चौ किमीला डॅश डॅश इतकी आहे. 9,336. 56. नागरी विभागात सर्वात जास्त घनता डॅश डॅश तालुक्यात आहे. अंबाजोगाई 24,316. 57. ग्रामीण भागात सर्वात जास्त घनता असलेला विभाग डॅश डॅश आहे. माजलगाव 814. 58. नागरी विभागात सर्वात कमी लोकसंख्या घनता डॅश डॅश विभागात आहे. गेवराई. 59. ग्रामीण विभागात सर्वात कमी लोकसंख्या घनता डॅश डॅश विभागात आहे. पाटोदा. 60. 2011च्या जनगणनेप्रमाणे बीड जिल्ह्याचे दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण डॅश डॅश आहे. 912. टीप. सरकारी आकडेवारीनुसार 916 ते 918च्या आसपास असते. 61. बीड जिल्ह्यातील शहरी भागातील स्त्री पुरुष प्रमाण डॅश डॅश आहे. 910. 62. बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्त्री पुरुष प्रमाण डॅश डॅश आहे. 918. 63. बीड जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या डॅश डॅश टक्के लोकसंख्या अनुसूचित जाती जमातींची आहे. 12.99%. 64. 2011च्या जनगणनेप्रमाणे बीड जिल्ह्याची साक्षरता डॅश डॅश टक्के आहे. 76.93%. 65. बीड जिल्ह्याची नागरी भागाची साक्षरता डॅश डॅश टक्के आहे. 81.23%. 66. बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागाची साक्षरता डॅश डॅश टक्के आहे. 70.76%. 67. बीड जिल्ह्यात डॅश डॅश येथे विजेचे दिवे व साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. परळी वैद्यनाथ. 68. डॉक्टर पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखाना कोठे आहे? लोणी अहिल्यानगर. 69. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना कोठे आहे? पांगरी. 70. माजलगाव सहकारी साखर कारखाना कोठे आहे? सुंदरनगर तेलगाव. 71. नेकनूर परिसरातील प्रसिद्ध आंब्याची जात कोणती? काळा पहाड. 72. गंगाथडी परिसरात पिकवल्या जाणाऱ्या ज्वारीला डॅश डॅश ज्वारी म्हणतात. मालदांडी ज्वारी. 73. बीड जिल्ह्यातील परळी औष्णिक वीज केंद्राची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1970. 74. चंपावती हे नाव कोणाचे होते ज्यावरून बीड शहराचे प्राचीन नाव होते? विक्रमादित्याची बहीण. 75. भीर या पर्शियन शब्दाचा अचूक अर्थ कोणता? विहीर. 76. बीड जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका कोणता आहे? बीड. 77. बीड जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तालुका कोणता आहे? शिरूर कासार. 78. बीड जिल्ह्यात एकही महानगरपालिका अस्तित्वात नाही हे विधान खरे आहे. 79. बीड जिल्ह्यातील स्त्रियांच्या साक्षरतेचे प्रमाण किती टक्के आहे? 74.23%. 80. बीड जिल्ह्यात सर्वाधिक विजेचा वापर डॅश डॅश क्षेत्रात होतो. शेती. 81.
बीड जिल्ह्यातील किती खेडी बारामाही रस्त्याने जोडलेली आहेत? 1232. 82. बीड जिल्ह्यातील रेल्वे मार्गाची लांबी किती किमी आहे? 19.23 किमी. 83. बीड जिल्ह्यातील वर्गीकृत बँकांची संख्या किती आहे? 16. 84. बीड जिल्ह्यात भारतीय जीवन विमा निगमची डॅश डॅश कार्यालये आहेत? 4. 85. माजलगाव धरणाची उंची डॅश डॅश मीटर आहे? 31 मीटर. 76. मांजरा धरणाची उंची डॅश डॅश मीटर आहे? 25.50 मीटर. 87. माजलगाव धरणाअंतर्गत मंजूर असलेली कालव्याची लांबी डॅश डॅश इतकी आहे? 150 किमी. 88. मांजरा धरणाअंतर्गत मंजूर कालव्याची लांबी डॅश डॅश इतकी आहे? 174 किमी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सारथी 24/7 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.